भारताच्या सभ्यतेनं कधीही कोणाला पराभूत करण्याचा संदेश दिला नाही, तर लोकांची मनं जिंकून त्यांना आपलंसं करण्याचा संदेश दिला. पंतप्रधानांचं सोमनाथ पर्व कार्यक्रमात प्रतिपादन. गुजरातमध्ये सोमनाथ मंदिरात सुरू असलेल्या सोमनाथ स्वाभिमान पर्व कार्यक्रमांतर्गत भव्य शौर्य यात्रेमध्ये पंतप्रधान झाले सहभागी. सोमनाथ मंदिरात केली पूजा अर्चा. वायब्रंट गुजरात प्रादेशिक परिषद या गुजरात सरकारच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सौराष्ट्रामध्ये राजकोट इथं उद्घाटन करणार. भाजपा शिवसेना महायुतीच्या मुंबई महानगरपालिकेसाठीच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन. धारावीचा पुनर्विकास, मुंबईकरांना मुंबई घरं देण्यासह विविध आश्वासनांचा जाहीरनाम्यामध्ये समावेश. महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींबद्दल काँग्रेसच्या मनात द्वेष. निवडणूक आयोगाला पत्र लिहून बहिणींचा हक्क हिरावून घेण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असल्याची चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका. भाजपानं आपले मूळ विचार आणि वेगळेपण गमावलं असून आज राष्ट्रप्रथम ऐवजी भ्रष्टाचार प्रथम, गुन्हेगार प्रथम हीच त्यांची ओळख बनली असल्याची उद्धव ठाकरे यांची संभाजीनगरच्या प्रचार सभेमध्ये टीका. संभाजीनगर महानगरपालिकेच्या इतिहासात इतिहास घडवण्यासाठी मतदारांनी सक्रिय होण्याचं प्रकाश आंबेडकर यांनी केलं आवाहन. एक्स या समाज माध्यमानं दिली चुकीची कबुली. भारतीय कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार काम करण्याचं दिलं आश्वासन. आणि भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना थोड्याच वेळात वडोदरा इथं सुरू होणार. नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम